नमस्कार. मोना कुकिंग अँड शेफ सिक्रेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत सँडविच ब्रेड अंड्याचं, किंवा तुम्ही ब्रेड ऑमलेटही म्हणू शकता. इतक्या सोप्या पद्धतीने आणि भन्नाट चव असणारं असं आपण आज सँडविच बनवणार आहोत. मी त्याच्यासाठी गावरानी 6 अंडी घेतली आहेत. गावरानी अंडी लहान येतात आणि जी आपली दुकानात भेटतात ती जरा मोठी येतात. बघू शकता अशा पद्धतीने मी 6 अंडी फोडली आहेत. आता आपण त्याच्यात कांदा बारीक चिरायचा आहे. जेवढा तुम्हाला बारीक चिरता येईल तेवढा बारीक चिरायचा आहे कांदा. टोमॅटोही बारीक चिरून टाकायचा आहे. एक छोटा टोमॅटो घ्यायचा आहे आणि एक थोडीशी मिरची, तीही फक्त फ्लेवरसाठी. आणि कोथिंबीर थोडी जास्त टाकायची आहे. कोथिंबीरीची चव आणि थोडीशी मिरचीची जी चव असते ती खूप भन्नाट लागते. आणि कलर येण्यासाठी आपल्याला लाल तिखट टाकायचं आहे. आणि थोडंसं अजून चव वाढवण्यासाठी गरम मसाला, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. बघू शकता अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे. सगळं एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याआधी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून अशाच पद्धतीने बनवलेले सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. ब्रेकफास्ट किंवा संध्याकाळी जेव्हा 4-5 वाजता आपल्याला छोटीशी भूक लागते त्यावेळेस तुम्ही बनवू शकता. अगदी सोपी रेसिपी आहे. 5-10 मिनिटात बनवून तयार होतं. छान आपण एकत्र करून घेतलेलं आहे ऑमलेट. आता आपण पॅन गरम करायला ठेवायचं आहे. त्यावर तेल टाकायचं आहे. तेल छान पसरून घ्यायचं आहे आणि तवा गरम करून घ्यायचा आहे. तवा गरम झाला की आपण त्याच्यावर एकत्र केलेलं ऑमलेटसाठी, जसं आपण ऑमलेट बनवतो तसंच बनवायचं आहे अगदी. फक्त आपल्याला थोडंसं हे दाटसर टाकायचं आहे. तुम्ही जितकं जास्त टाकाल तितकं ते जास्त चविष्ट लागतं. मागची साईडही आपल्याला ऑमलेटने भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने, जेणेकरून जेव्हा आपण सँडविच खातो त्यावेळेस ते खूप छान लागतं. नुसता कच्चा पावसारखं लागत नाही. जर तुम्ही अशा पद्धतीने ऑमलेट बनवलं तर खूप छान चविष्ट लागते. तुम्ही जेव्हा लॉरीवाल्याकडे खाता किंवा त्या ठेलेवाले असता त्यांच्याकडे जेव्हा ऑमलेट खाता, सेम चव असते. अशाच पद्धतीने ते बनवतात. बघताना तुम्ही बघू शकता किती छान आपल्याला दिसतंय. जितकं छान बघताना दिसतंय तेवढंच छान खातानाही लागतं. खूप छान लागतं. लहान मुलं अगदी सहज खातात आवडीने. तुम्ही केव्हाही बनवू शकता. खूप सोपी रेसिपी आहे. वरून अशा पद्धतीने आपल्याला चम्मचने अजून थोडंसं अंडी टाकून घ्यायची आहे, जेणेकरून सँडविचची चव अजून वाढेल. आपल्याला पाव सेट करून घ्यायचे आहेत. आपल्याला ब्रेड छान सेट झाले आहेत आणि आपण उलथणीने उचकून बघू शकता की खालची साईड झाली आहे की नाही. आणि आजूबाजूने थोडंसं तेल टाकायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने. आता आपण पलटून घेणार आहोत, जेणेकरून पावावर टाकलेलं ऑमलेट ते कच्चं राहणार नाही. ब्रेडची चव वाढते
असं जर का तुम्ही केलं तर या स्टेजला खूप हळूवार आपल्याला ऑमलेट पलटवायचं आहे, नाहीतर तुटू शकतं ते. अशा पद्धतीने छान परतून घ्यायचं आहे. खालची साईड ही होऊ द्यायची आपल्याला. खालच्या साईडला जास्त ऑमलेट नाही आहे म्हणून जास्त वेळ नाही लागणार. अगदी 1 मिनिट जरी झाला तरी परत पुन्हा आपण पलटून घ्यायचं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपण पलटून घेतलं आहे. आता आपण सँडविचसाठी कापून घेऊ. इतकी छान चव लागते, सगळे आवडीने खातात. अशा पद्धतीने आपल्याला पलटून घ्यायचं आहे आणि मधूनही आपल्याला कापून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा जे ऑमलेट आहे ते कापून घ्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून दिसायला अगदी छान दिसेल. अशा पद्धतीने बघू शकता. जितकं एक्स्ट्रा ऑमलेट आहे तितकं कापून घ्यायचं आहे. गॅस ऑफ करून द्यायचा आहे, जेणेकरून कापताना ते खाली लटकणार नाही. आणि आता ऑमलेट ब्रेड रेडी झालं आहे. बघू शकता अशा पद्धतीने तुम्ही सँडविचसारखं कापून घ्यायचं आहे. अजून बघू शकता त्याची थिकनेस, सर्व काही किती छान दिसतंय. गरमागरम खायला खूप छान लागतं. सगळे खूप आवडीने खातात. बाहेरचं खूप भारी स्मेल आली आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा ऑमलेट काढून घ्यायचं आहे. खूप छान दिसतंय. तुम्ही यात अजून चीजही टाकू शकता तुम्हाला जर का आवडत असेल तर. थँक्यू.